प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपुरातील वांझरा येथील स्वप्न निकेतन प्रकल्पातील 480 EWS सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण, लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडून मोर्चा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून हिंदी भाषा सक्तीचं समर्थन. हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पर्यटकांचं केंद्र असलेल्या झुलता पूल पाडण्यासाठी नागरिकांचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको करून नागरिकांकडून विरोध. धाराशिवमध्ये भाजपाच्या संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत जनता दरबाराचं आयोजन. सलग दुसऱ्या आठवड्यात जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला राहणार उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार. बैठकीत तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरमध्ये अडवला. अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलनांनी ताफा अडवला. पोलिसांकडून राज्यपालांचा मार्ग मोकळा. धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींचं कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन. यवतमाळ दरव्हा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेचं आज आंदोलन. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. औरंगजेब पवित्र व्यक्ती होता. राजकारणासाठी औरंगजेबाची बदनामी. माजी आमदार आसिफ शेख यांनी तोडले अकलेचे तारे. बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला कारवाईचा इशारा. शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका. आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू असणार. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरात राहू शकत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. नंदुरबारमधील एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय. गडचिरोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीत दाखल. विद्यार्थ्यांचं पुस्तके वाटपही केलं जाणार. 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले. अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू. विद्यार्थ्यांचा पेन आणि पुस्तक देऊन शाळेत स्वागत. बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद. वाशीमधील जनुना खुर्द गावाने रचला इतिहास. यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये पटकावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक. वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक. तुळजापूर ड्रग्ज तस्करीमध्ये 15 आरोपी अद्याप फरार. मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा. गेल्या आठवड्यातील पावसाळ्यामुळे पाणी साठ्यात वाढ. शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित. सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय.
यवतमाळच्या दारव्हा आगारात 5 ई बसेस दाखल. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई बसेसचे लोकार्पण करण्यात आले. चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली. काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदल्या. काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्याने आश्चर्य. बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल. सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांचे ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश. केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. बुलढाण्यात शेगाव येथे एका पेड मां के नाम 2 अभियान सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईत आज आणि उद्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळ अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पत्रकार परिषद घेणार. मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन. नागरिकांना पवई जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यातून पाणी पुरवठा करणार असल्याने सूचना. लोकलच्या मोटरमन कॅबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच. मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर. मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. अमरावतीत भातुकलीतील वाठवडा शुक्लेश्वर ते माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत. पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी. डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरू. 4थी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद. रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद. कोल्हापुरात पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी. 339 पोलिसांची यावेळी तपासणी. पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ. सोलापूरचं डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण. मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटकेत. कॅन पँक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण. पावसाळ्यामध्ये नदीपात्र तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे पाणीसाठा 43%वर. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात. पंचगंगेची पाणी पातळी आता 24 फूट 8 इंचांवर. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं. धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. सिंधुदुर्गात शेतात भात रोप लावणीला सुरुवात. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1,577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकाचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला. वाशीमध्ये पावसानं दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. पैसा आणि किड्यांमुळे शेतकरी हैराण. पैठणमध्ये शेतकरी समाधानकारक. पावसाच्या प्रतीक्षेत. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मुसळधार पावसाची आवश्यकता.
गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीमध्ये सहभागी. पायी दिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा. नांदेडमध्ये कंधार येथील साधू महाराज कंधारकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. माळेगावच्या खंडोबा देवस्थानी मुक्काम करून पुढे ही दिंडी लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर मुंबईमध्ये शस्त्रक्रिया. पटनायक यांच्यावर पाठीच्या कण्यासंदर्भात समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया. समर्थकांकडून तात्काळ बरे होण्याची प्रार्थना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.